भारतातील प्रत्येक दुकानदाराने या माणसाचं उत्पादन नाकारलं, म्हणून त्याने संपूर्ण डिटर्जंट उद्योगालाच बदलून टाकले. 1969 मध्ये डिटर्जंट ही भारताची एक लक्झरी वस्तू होती. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सर्फची किंमत 12 रुपये प्रति किलो होती, जेव्हा बहुतेक कुटुंबियाची मासिक कमाई 500 रुपयांपेक्षा कमी होती. न्यू कॉटन मिलमध्ये 300 रुपये पगारावर काम करणाऱ्या करसनभाई पटेल यांना स्वतःच्या कुटुंबाच्या कपड्यांसाठी महागडे डिटर्जंट परवडत नव्हते, म्हणून त्यांनी स्वतःच्या घराच्या मागच्या अंगणात रासायनिक मिश्रण वापरून प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना असं काहीतरी बनवायचं होतं जे परवडणारं असेल आणि प्रभावी देखील. त्यांना एक असं डिटर्जंट बनवण्यात यश मिळालं जे सर्फ इतकंच उत्तम कपडे धुवायचं आणि त्याची किंमत फक्त 3 रुपये प्रति किलो होती, म्हणजे 1/3 पेक्षा कमी. त्यांनी आपली मुलगी निरुपमाच्या नावावरून निर्मा असं नाव दिलं आणि सायकलवरून दारोदारी जाऊन पैशाची परतफेडणीची हमी देऊन ते विकायला सुरुवात केली. जेव्हा दुकानदाराने त्यांचा अनोळखी ब्रँड ठेवायला नकार दिला, तेव्हा त्यांनी त्यांना पूर्णपणे बाजूला सारलं आणि टीव्ही तसेच रेडिओवर वॉशिंग पावडर निर्मा ही प्रसिद्ध जाहिरात सुरू केली. निर्मा लोकांचा डिटर्जंट बनला. बहुराष्ट्रीय कंपन्यांना मागे टाकून तो भारतातील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड बनला. आज करसनभाई पटेल यांची एकूण संपत्ती $5 अब्ज आहे आणि 55 वर्षांनंतरही निर्मा हे नाव संपूर्ण भारतात घराघरात पोहोचलेले आहे.